जे विषय बोलायला संकोच वाटतो किंवा जे इतर वेळेला लोकांना वाटतं ह्याच्यावर काय आणखी वेगळं काय करणार आहे. तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. तर केव्हा म्हणलं पाहिजे की मला कॉन्स्टिपेशन आहे? की सकाळी मुलांना शाळेला सोडायचं असतं, त्यावेळेला प्रेशर आलं तर मी जाऊ शकत नाही किंवा मला नंतर जावं लागतं. एस्पेशली अर्ली लाईफमध्ये जर टॉयलेट ट्रेनिंगमध्ये काही डेफिशियन्सीज राहिले तर नंतर जाऊन माणूस कॉन्स्टिपेटेड हा आयुष्यभर राहू शकतो. पण काही लोक असे सुद्धा असतात की जरी मोशन 5 मिनिटात होत असेल तरी मोबाईल फोन किंवा वर्तमानपत्र किंवा पुस्तक हे घेऊन टॉयलेटमध्ये बसणे आणि तो एक विरंगुळा किंवा तो एक टाइमपास म्हणून तिथे जास्ती वेळ स्पेंड करतात. असा रिसर्च आहे आणि हा रिसेंटच रिसर्च आहे की कॉन्स्टिपेशन हे या आजारांच्या 4 ते 5 वर्ष आधीपासून सुरू होतं. सर्व करूनही काहीच फरक पडत नाहीये, तर यासाठी सर्जिकल काही विचार करण्याची गरज पडू शकते का? आणि इरिटेशन हा जो विषय चालला होता म्हणजे त्याच्यावरती पिकू सारखा अख्खा एक सिनेमा निघाला होता. एक्झॅक्टली. अमिताभ बच्चनचा त्यातला जो तो कॉन्स्टिपेटेड ओल्ड पर्सन दाखवलाय की त्याच्यामुळे आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की हा माणूस किती इरिटेबल असू शकतो साधारण. बिकॉज आय नो दॅट लाईफस्टाईल चेंजेस करून जेवढा बेनिफिट मिळू शकतो ते माझ्या मेडिसिन्सने नाही मिळू शकत. राईट. नमस्कार. जगण्यातील काहीच्या एका नव्या एपिसोडमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मेडिकल फील्डमधले आपले एपिसोड खूप छान पद्धतीने चालू आहेत. त्या सर्वांसाठी तुमचा छान प्रतिसाद मिळतो आहे आणि त्या सर्वातून एक सर्वात महत्त्वाची गोष्ट अशी की अनेकांना ह्यातून एक एक नवीन विषय सुचत आहेत. म्हणजे जिथे आम्हाला कित्येकदा वाटते आता कशावर एपिसोड करावा, तेव्हा आमच्या प्रेक्षकांचे असे आम्हाला जे फीडबॅक येतात त्यात एक वेगवेगळे विषय आम्हाला सुचत आहेत. गेल्या काही दिवसांपासून ज्या फील्डमधले आपण विषय घेतले त्यातला एक एपिसोड आपण केला होता ज्याला तुम्हा सर्वांचे खूप भरपूर त्याच्यावर प्रश्न आणि शंका आल्या की आपण ॲसिडिटी किंवा अल्सर या विषयावरती बोललो होतो. डॉक्टर आदित्य कुलकर्णी हे पुण्यामध्ये रुबी हॉल इथे मुख्यतः कार्यरत आहेत आणि त्यांच्याशी आपण या विषयावरती एपिसोड केला होता. ॲसिडिटी सारख्या एखाद्या कॉमन रोजच्या जीवनातला वाटणारा आजाराविषयी त्याला इतके त्याच्यामागे घटक असतात, इतके त्याचे दुष्परिणाम असू शकतात, त्याच्या ट्रीटमेंटची जर आपण हेळसांड केली तर हे आपल्याला त्या एपिसोडच्या वेळी समजलं होतं. तो एपिसोड झाल्यानंतरच आमच्या अनेक प्रेक्षकांचे त्याच्यावरती प्रश्न आले की आम्हाला आणखी असाच एक रोजच्या जीवनातला आपल्याला त्रास देणारा एक फार मोठा आजार आहे की ज्याच्याविषयी गैरसमज आहेत आणि जो म्हणजे आपण म्हणतो ना की सकाळ झाली आणि आपलं पोट साफ झालं तर आपला उरलेला दिवस कसा जाईल ह्याचा आपल्याला त्यातनं अंदाज येतो. तर असाच हा एक जो आजार म्हणतात की नाही मला खरं माहीत नाही, कॉन्स्टिपेशन ज्याला आपण म्हणतो म्हणजे बद्धकोष्ठ, पोट साफ न होणं. तर आज आपण पुन्हा डॉक्टर आदित्य कुलकर्णी यांना भेटून आपल्या ह्या एपिसोडची सुरुवात करत आहोत. तर भेटूया डॉक्टर आदित्य कुलकर्णी यांना. नमस्कार. नमस्कार. आपला मागचा जो एपिसोड झाला त्याला आमच्या प्रेक्षकांचे खरंच खूप प्रश्न आले आणि त्यांच्या अनेक मनातल्या शंकांना ॲसिडिटी सारखे एक रोजच्या जीवनातल्या जो प्रश्न असतो आपला त्याचे उत्तरं मिळाली. तर असाच हा आज आपला विषय आहे म्हणजे कॉन्स्टिपेशन आपण ज्याला म्हणतो की मला पोट साफ होत नाहीये किंवा संडासला कडक होते, संडासला बसल्यानंतर फार वेळपर्यंत बसावं लागतं, अशा अनेक तक्रारी ह्याच्यामध्ये असतात. पण ह्याला एक काही असं खास मापदंड नाही असं माझ्या लक्षात आलं जे आपण कॉमन लोक बोलतात. तर केव्हा म्हणलं पाहिजे की मला कॉन्स्टिपेशन आहे? तर हा खूप टॉपिक असा आहे की ह्याच्यामध्ये खूप पर्सनल व्हेरिएशन आहे आणि प्रत्येक माणसाचा रिदम बॉवेलचा किंवा इंटेस्टाईनचा हा वेगळा असतो आणि जे एकासाठी नॉर्मल असतं ते दुसऱ्यासाठी ॲबनॉर्मल असतं. तर इथपासून आपल्याला सुरुवात केली पाहिजे. जर आपण डेफिनेशनची गोष्ट करावी की व्हॉट इज नॉर्मल अँड व्हॉट इज ॲबनॉर्मल, तर दिवसातून 3 वेळा ते आठवड्यातून 3 वेळा हा जो स्पेक्ट्रम आहे दिस इज कन्सिडर्ड ॲज नॉर्मल. पण ऑब्व्हियसली या अशा एवढ्या ब्रॉड डेफिनेशनचा आपल्याला म्हणावा तसा उपयोग नाही. प्रत्येक माणसाच्या इंडिव्हिज्युअल हॅबिट्स प्रमाणे आपल्याला बघायला पाहिजे. पण युजली जर आठवड्यातून 3 वेळा किंवा त्यापेक्षा कमी जर मोशनला कोणी व्यक्ती जात असेल किंवा मोशन करताना मोशन कडक येते किंवा जास्त जोर लावावा लागतो, मोशन केल्याच्या नंतर त्रास होतो, पेन होतो किंवा कधी कधी काही वेगवेगळ्या गोष्टी जसं काही एनिमा किंवा असं काही घेऊन आपल्याला मोशनला आर्टिफिशियली आणावं लागतं,
तर त्याला आपण कॉन्स्टिपेशन असं ब्रॉडली डिफाईन करू शकतो. पण ॲज आय सेड की या गोष्टींमध्ये आपल्याला प्रत्येक माणसाची हिस्ट्री बघणं खूप महत्वाचं असतं, की आधी कसं होतं आणि आता कसं आहे. बरं. पण मग एखाद्या माणसासाठी आठवड्यातून 3 वेळा जाणं हे त्याच्या हिस्ट्रीनुसार नॉर्मली असू शकतं? हो. युजुअली आपण असं बघतो, की भारतामध्ये आठवड्यातून 3 वेळा हे खूपच कमी फ्रिक्वेन्सी राहते. पण कमीत कमी अल्टरनेट डे किंवा दिवसातून एकदा तरी मोस्टली लोकं बॉवेल किंवा मोशनला जात असतात. वेस्टर्न कंट्रीजमध्ये फायबरचं कंटेंट कमी असल्यामुळे डाएटमध्ये तिथे आठवड्यातून 3 वेळा हे ऍक्सेप्टेबल असू शकतं. पण व्हेरी कॉमनली लोक असं म्हणतात, की माझ्यासाठी जे नॉर्मल आहे ते दिवसातून 2 वेळा आहे. बरं. दिवसातून 2 वेळाचं दिवसातून 1 वेळा झालं म्हणजे कॉन्स्टिपेशन असेल असं नाही, पण ते त्या व्यक्तीसाठी डिफरंट आहे. सो हा जो इंडिव्हिज्युअल व्हेरिएशन आहे हे बाकीच्यांपेक्षा हे जास्ती महत्वाचं आहे, की आपलं काय आधी कसं पॅटर्न होता आणि आता कसा पॅटर्न, किंवा सरसकट आपण एखाद्या गोष्टीचा ऍव्हरेज जसं काढतो तसं म्हणताना आठवड्यातनं 3 वेळा पेक्षा कमी असेल तर कॉन्स्टिपेशन आपण म्हणू शकतो. आणि काय म्हणजे मुख्य ह्याची कारणं काय असतात? म्हणजे वाढणारं वय असेल किंवा काय आहारातला पदार्थ जे आपण खातो त्याचं असेल? कॉन्स्टिपेशन जसं ह्याचा स्पेक्ट्रम इतका मोठा आहे तसे त्याचे कॉजेस पण खूप मल्टिपल आहेत आणि यामध्ये डाएटरी म्हणजे खाण्यामध्ये ज्या गोष्टी येतात त्या डाएटवरती ते अवलंबून राहतं. इंडिव्हिज्युअल पर्सनॅलिटी कशी आहे किंवा इंडिव्हिज्युअल लाईफस्टाईल कशी आहे या गोष्टीवरती अवलंबून राहतं. त्याबरोबर काही मेडिकल आजार असे आहेत की ज्याच्यामुळे कॉन्स्टिपेशन वाढू शकतं. तर आता एक एक जर आपण बघायला गेलं तर सगळ्यात पहिले लाईफस्टाईल इश्यूज विच आर व्हेरी इम्पॉर्टंट, की लाईफस्टाईलमध्ये सिडेंटरी म्हणजे बसलेला सेडेंटरी जॉब असेल, बैठक काम असेल, दीज पीपल आर मोर प्रोन फॉर कॉन्स्टिपेशन. रेग्युलर एक्सरसाइज जर करत नसतील, कारण देर इज अ गुड एव्हिडन्स की रेग्युलर एक्सरसाइज ने जसं आपलं शरीर मोटिवेट होतं तसं इंटेस्टिनची मोटिलिटी पण स्टिम्युलेट होते आणि प्रॉबेबली एक मोर एफिशियंट डायजेस्टिव्ह प्रोसेस पण तयार होते. त्यामुळे मोशन व्हायला थोडंसं फॅसिलिटेट होतं. तसंच डाएटमध्ये जर आपण बघितलं तर प्रमाणामध्ये फायबर कंटेंट असलेलं अन्न न खाणे किंवा जास्ती करून प्रोसेस्ड किंवा जंक फूड खाणे यामुळे कॉन्स्टिपेशनचं प्रमाण हे वाढू शकतं. वेळेवर जेवण न करणे किंवा मोर दॅन दॅट वेळेवरती टॉयलेटला न जाणे किंवा टॉयलेटचं सेन्सेशन किंवा प्रेशर ज्याला आपण म्हणतो, ते प्रेशर आल्यावरती वेळेत टॉयलेटला न जाणे, त्याला डिले करणे. मग त्या गोष्टीमध्ये वेगवेगळे असे पण असतात की सकाळी मुलांना शाळेला सोडायचं असतं, त्यावेळेला प्रेशर आलं तर मी जाऊ शकत नाही किंवा मला नंतर जावं लागतं. पण या गोष्टींमुळे आपले टॉयलेटचे हॅबिट्स जे लहानपणापासून आपण शिकत असतो की रेग्युलर टॉयलेट हॅबिट्स कल्टिवेट करणे, ते जेव्हा डिस्टर्ब होतात तेव्हा कुठेतरी हे कॉन्स्टिपेशन जास्ती प्रमाणात होऊ शकतं. काही लोकांना ऍक्च्युअली प्रॉब्लेम्स पण असतात, जसं की एस्पेशली कॉमनली आपण जे बघतो की फिमेल पेशंट्समध्ये पोस्ट प्रेग्नन्सी किंवा डिलिव्हरी कॉन्स्टिपेशन वाढू शकतं. सो यामागे हॉर्मोनल कॉजेसही असतात, जे हॉर्मोन्स प्रेग्नन्सी किंवा पोस्ट प्रेग्नन्सीमध्ये सिक्रेट होतात. त्यामुळे बाकीच्या स्मूथ मसल्स जसं युट्रस म्हणजे गर्भाशयाच्या स्मूथ मसल्सला जसं रिलॅक्सेशन होतं तसेच स्मूथ मसल्स आपल्या लार्ज इंटेस्टाईन मध्ये पण असतात. त्यामुळे तिथे पण त्यांचा इफेक्ट होऊन कॉन्स्टिपेशन होऊ शकतं. किंवा काही असे आजार असतात जसं हायपोथायरॉइडिझम, थायरॉइडची प्रमाण कमी असणे, त्यामध्ये एक खूप कॉमन कंप्लेंट असते की कॉन्स्टिपेशन आहे आणि जेव्हा आपण थायरॉइडची गोळी सुरू करतो तेव्हा ते कॉन्स्टिपेशन ऑटोमॅटिकली इम्प्रूव्ह होऊन जातं. या व्यतिरिक्त न्यूरोलॉजिकल काही आजार असतात जसं अल्झायमर्स डिसीज किंवा एल्डरली पेशंटमध्ये पार्किन्सन्सचा आजार असतो. या आजारांमध्ये पण कॉन्स्टिपेशन हे खूप प्रॉमिनंट सिम्पटम असतं. आणि व्हेरी इंटरेस्टिंगली कधी कधी अल्झायमर्स किंवा पार्किन्सन्स व्हायच्या काही वर्षा अगोदरपासून हा कॉन्स्टिपेशनचा त्रास पहिला दिसायला लागतो आणि नंतर आपण रिट्रोस्पेक्टिव्हली डायग्नोज करतो की हा हे कॉन्स्टिपेशन आधी होतं आणि नंतर अल्झायमर सुरू झालेलं आहे. तो एक इंडिकेशन असू शकतं समजासारखं. असा रिसर्च आहे आणि हा रिसेंटच रिसर्च आहे की कॉन्स्टिपेशन हे या आजारांच्या 4 ते 5 वर्ष आधीपासून सुरू होतं. सो इट्स व्हेरी फॅसिनेटिंग की ब्रेन आणि इंटेस्टिन किंवा ब्रेन आणि गट याच्यामध्ये जे कनेक्शन आहे हे इकडे दिसून येतं. मध्यंतरीच आम्ही एक एपिसोड केला त्यात हा विषय चालतं की इंटेस्टाईनला सेकंड ब्रेन म्हणतात ज्या भाषेमध्ये, तसं पद्धतीने पण हे काही काम करत असेल. आता मुलांच्या विषयी बोलताना जेव्हा विषय हा निघाला
की सकाळी मुलं एकतर उशिरा झोपवतात आजकाल किंवा मुलं उशिरा झोपतात शाळेतली मुलं. त्यामुळे ती सकाळी शाळेच्या वेळेला उठतात तेव्हा घाई असते, ती फ्रेश नसतात. मग अशा वेळी पटकन तो पार्ट स्किप करायची सवय लावणे, हे पुढच्या आयुष्यामध्ये ही हॅबिट राहू शकते का? हो, डेफिनेटली. आपण जर कसं आहे की हा जो मोशन करणे किंवा वेस्ट रिलीफचा जो पार्ट आहे ह्याच्यामध्ये सायकोलॉजिकल कॉम्पोनंट पण असतो. माणूस असा इव्हॉल्व्ह झालेला आहे की आपल्याला बाकी प्राण्यांसारखं इनव्हॉलंटरी रिफ्लेक्स जरी आला तरी तो आपण सोशल सिच्युएशन बघून आपण वेस्ट सोडायची का नाही हे आपल्या व्हॉलंटरी कंट्रोलमध्ये देवाने ठेवलेला आहे. पण हा जेव्हा व्हॉलंटरी कंट्रोल आपण मिसयूज करतो त्यामुळे हे सगळे प्रॉब्लेम्स येऊ शकतात. एस्पेशली अर्ली लाईफमध्ये जर टॉयलेट ट्रेनिंगमध्ये काही डेफिशियन्सीज राहिले तर नंतर जाऊन माणूस कॉन्स्टिपेटेड हा आयुष्यभर राहू शकतो. तो एनल पर्सनॅलिटी किंवा रिटेंटिव्ह पर्सनॅलिटी ज्याला आपण म्हणतो ही फेज डेव्हलपमेंटची सिग्मंड फ्रॉइडच्या ह्याच्या टीचिंग्स मध्ये जर आपण गेलो ही फेज जर प्रोलॉंग झाली तर दॅट पर्सन मे बिकम कॉन्स्टिपेटेड. सो अगेन दॅट इज व्हेरी फॅसिनेटिंग की काही सायकोलॉजिकल असे ट्रेट्स असतात की ज्याने माणूस कॉन्स्टिपेटेड असू शकतो. ओके, हा एक आता फार महत्वाचा मुद्दा मला ऐकायला मिळाला की प्राण्यांसारखा आपल्याला हा सोशल इनिबिशनमुळे आपण हे कंट्रोल करू शकतो, ते आपल्या अगेन्स्ट जाऊ शकतं. म्हणजे जी सुविधा दिली आपण ऍसिडिटीच्या एपिसोडमध्ये जे बोललो होतो की त्या गोळ्यांचं तुम्हाला वरदान पण असू शकतं जे तुमच्यासाठी घातक होऊ शकतं, तीच चांगली गोष्ट. सो वेळेवर कॉल ऑफ नेचर ज्याला आपण म्हणतो तो आन्सर करणे ही आपली जबाबदारी आहे आणि त्याला मिसयूज न करणे, बिकॉज दॅट मे क्रिएट सम अदर प्रॉब्लेम. अगदी जेव्हा कंडिशन अशी की तुम्ही करू शकत नाही तेव्हाच त्याचा तुम्ही वापर करा त्या गोष्टीचा. आणि मोस्ट ऑफ द टाइम असं असतं की ज्या वेळेला आपल्याला प्रेशर आला आणि आपण इमिजिएटली गेलो तर ती सवय एक चांगली तयार होते की आणि ओव्हर अ पिरियड ऑफ टाइम आपल्या माइंडचं कंडिशनिंग पण असं होतं की सकाळी साधारण 7 ते 8च्या मध्ये प्रेशर येतं. तर ती जी रेग्युलर हॅबिट असते त्यामध्ये जोवर चेंज होत नाही तोवर युजली लोकांना त्रास होत नाही. आणि त्याचाच हा पुढचा पार्ट असा आहे की कित्येकांचं असं असतं की एखादा माणूस त्यासाठी गेला तर तो 5 मिनिटात बाहेर येतो, एखाद्याला अर्धा तास लागतो. तर हा पर्सनॅलिटीचा तुमचा भाग आहे का तुमचं सॉफ्टनेस जो स्टूलचा आहे की ज्याला खडा होणे वगैरे असे लोक शब्द वापरतात, हा फरक कशामुळे पडतो? तर हा थोडासा मल्टी फॅसेटेड क्वेश्चन म्हणता येईल की खडा होणे हे म्हणजे स्टूल्स हार्ड येणे किंवा ज्या स्टूल्स मधलं वॉटर कंटेंट खूप कमी आहे असे स्टूल्स पास करायला नॅचरली माणसाला त्रास होतो. पण काही लोक असे सुद्धा असतात की जरी मोशन 5 मिनिटात होत असेल तरी मोबाईल फोन किंवा वर्तमानपत्र किंवा पुस्तक हे घेऊन टॉयलेटमध्ये बसणे आणि तो एक विरंगुळा किंवा तो एक टाइमपास म्हणून तिथे जास्ती वेळ स्पेंड करतात. ते हे कुठेतरी आपल्यासाठी चांगलं नाहीये. आणि मोबाईल घेऊन जायची ही जी सवय आजकाल लागलेली आहे ही तर खूप खराब आहे. बिकॉज आपल्या इंडियन किंवा भारतीय पद्धतीमध्ये हा स्कोप आपल्याकडे कधी नव्हता की आपण मोबाईल बघत बसावं. किंवा आता वेस्टर्न टॉयलेट्स आहेत तर हे बसून टॉयलेट पास करायचे किंवा त्यावेळेला जी करमणूक म्हणून आपण घेऊन जातो तर ही एक हॅबिट चांगली नाही आणि ही लवकरात लवकर सोडून द्यावी. जेवढा वेळ टॉयलेटमध्ये जरुरी आहे किंवा जेवढा वेळ मोशन करायला लागतो तेवढाच वेळ टॉयलेटमध्ये थांबावं. आणि हा एक खूप इम्पॉर्टंट मेसेज आहे की मी पण बऱ्याच लोकांना जेव्हा आपण क्लिनिकमध्ये बघतो किंवा काउन्सिलिंग करतो, मोशन येत असेल तरच टॉयलेटला जा. प्रेशर नाहीये तरी वेळ झाली म्हणून टॉयलेटला जाऊन बसणे दॅट्स नॉट अ गुड हॅबिट. आणि मोशन होईस तोवर जोर लावणे हे त्यातून दुसरी वाईट सवय आहे की काही झाल्याशिवाय मोशन झाल्याशिवाय मी बाहेर पडणार नाही असं नाहीये. मोशन येत नाहीये तर सरळ उठून बाहेर यावं. पुन्हा जेव्हा केव्हा प्रेशर येईल त्यावेळेला परत एकदा ट्राय करावं. अच्छा, काय म्हणजे त्याचं साईड इफेक्ट काय होऊ शकतो असं त्याला? एक्सेसिव्ह स्ट्रेनिंग जर आपण करत असलो तर त्याचे खूप साईड इफेक्ट्स. आणि मोस्टली जे टॉयलेटच्या आजूबाजूला जे आजार होतात म्हणजे आपल्याला पाईल्स म्हणा किंवा फिशर म्हणा हे एक्सेसिव्ह स्ट्रेनिंगमुळे कुठेतरी त्याचा रूट असतो. इव्हन फिस्चुला ज्याची सुरुवात ऍब्सेस म्हणून होते तर हार्ड स्टूल्स पास करणे आणि त्याच्यासाठी खूप जास्ती जोर लावणे इथून ती सुरुवात होते. आणि त्या भागातले जे ब्लड व्हेसल्स असतात जे युजली खूप डेलिकेट असतात ते जर मोठे झाले तर तिथून पाईल्स होऊन शेवटी मग त्यातून ब्लिडिंग होणे किंवा त्याचे बाकी काही कॉम्प्लिकेशन्स होणे. तर त्याचा जो रूट आहे हा कॉन्स्टिपेशन. आता आपल्या बोलण्यात हे कळलं की आठवड्यातून कमीत कमी 3 पेक्षा कमी वेळा तुम्हाला जायला लागते म्हणजे तुम्हाला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे.
पण बऱ्याचदा घरीच आपण वेगवेगळे त्याच्यावरती उपचार करत राहतो. त्यांनी रिलीफ मिळतो, मिळत नाही असंही होत राहतं अधूनमधून. तर केव्हा कळावं, की आता मला डॉक्टरांकडे जावं लागेल बाबा यासाठी आता? त्रास जर जास्ती होत असेल तर तो वेगवेगळे चूर्ण किंवा वेगवेगळे पावडरी हां. किंवा काही औषध उपचार करून अंगावर काढण्यापेक्षा एकदा डॉक्टरांकडे जाऊन त्याचं प्रॉपर निदान लावणं हे कधीही चांगलं. पण अच्छा. तरी जर पर्टिक्युलर कोणता टाईम पॉइंट बघायचा असेल तर पर्सिस्टंटली म्हणजे आता गाईडलाईन्स प्रमाणे गेल्या 3 महिन्यामध्ये किंवा 6 महिन्यामध्ये जर आठवड्यातून 2 ते 3 वेळा पेक्षा जास्ती जर हा त्रास होत असेल किंवा मोशन कंटिन्युअसली हार्ड येते, दुखतं मोशन केल्याच्या नंतर, रक्तस्राव होतो, म्हणजे टू दॅट एक्सटेंट की रक्त पडतंय टॉयलेटच्या नंतर, तर डेफिनेटली डॉक्टरांकडे जाऊन एकदा चेक करणं नेसेसरी आहे. बरेचदा ह्याच्या मागे काही पर्टिक्युलर जसं आपण बघितलं की मेडिकल रिझनमुळे जर होत असेल, तर ह्याचं सोल्युशन बऱ्यापैकी सिंपल असतं. तर तसं जर सोल्युशन मिळालं हां. आणि त्याने जर प्रॉब्लेम कंप्लिटली सॉल्व्ह झाला, तर वर्षानुवर्ष स्वतः सेल्फ मेडिकेट करण्यापेक्षा कधीही ती सिच्युएशन जास्ती चांगली. रेड फ्लॅग साइन्स आपण म्हणतो, विच आर हाय रिस्क साइन्स. म्हणजे यापैकी जर काही असेल तर डॉक्टरांना तर डेफिनेटली दाखवलंच पाहिजे. पण सोबत काही मे बी टेस्ट करणं पण नेसेसरी असू शकतं. अशामध्ये एज मोर दॅन 55 और 60 इयर्स, टॉयलेटमध्ये रक्त पडणे, टॉयलेटच्या नेचरमध्ये किंवा मोशनच्या नेचरमध्ये चेंज होणे, किंवा बॉवेल हॅबिट्समध्ये रिसेंटली आलेला कोणताही चेंज असेल, म्हणजे गेल्या काही वर्षांपासून एक सर्टन पॅटर्न आहे, पण गेल्या काही महिन्यांपासून किंवा काही दिवसांपासून तो टोटली चेंज झालेला आहे. हं. किंवा लेट्स से फॉर एक्झाम्पल की कॉन्स्टिपेशन राहतं, पण मध्ये-मध्ये टॉयलेट लूज पण होते. सो बरं. अल्टरनेटिंग डायरिया आणि कॉन्स्टिपेशन असं जर काही होत असेल, काही दिवसांमध्ये प्रयत्न न करताच वजन कमी होणे, हं, किंवा पोटात जास्त दुखणे आणि त्याबरोबर कॉन्स्टिपेशन असणे, हं. आणि एस्पेशली जर फॅमिलीमध्ये काही बावेल कॅन्सरची किंवा दुसऱ्या कोणत्या इंटेस्टिनल डिसीजेसची हिस्ट्री असली, जसं की इन्फ्लेमेटरी बावेल डिसीज आहे किंवा पॉलिप्स आहेत, तर डेफिनेटली डॉक्टरांना लवकर दाखवण्यामध्ये बेनिफिट आहे. ओके. कारण यामध्ये काही कंडिशन्स अशा आहेत ज्या लवकर पिकअप झाल्या तर त्या जास्त बेटर पद्धतीने आपल्याला ट्रीट करता येतात आणि क्युअर करता येतात. अच्छा. तपासण्यांमध्ये आपण जे बाकी 1-2 गोष्टी सांगितल्या, त्याच्या अनुषंगानेच पुढचं येतं, की कोलोनोस्कोपी किंवा सिग्मोइडोस्कोपी अशा 2 गोष्टी करायला सांगतात. तर ह्यात फरक काय आणि हे का करतात? कोलॉनोस्कोपी आणि सिग्मॉइडोस्कोपी हे एक टेस्ट असतात जे आपण कॉन्स्टिपेशनच्या इव्हॅल्युएशनमध्ये सुरुवातीला करतो. जेणेकरून आपल्याला काही कोलॉनमध्ये म्हणजे लार्ज इंटेस्टिन जे आहे, त्यामध्ये काही ॲबनॉर्मॅलिटी आहे का? त्यात काही आजार आहे का? हे कळतं. तर कोलॉनोस्कोपी आणि सिग्मॉइडोस्कोपी हे बेसिकली सेमच टेस्ट आहेत. पण आतड्याचा किती भाग आपण बघतो, हां, हां. त्यावरती त्याचं नाव अवलंबून असतं. तर सिग्मॉइड कोलॉन हा एक लार्ज इंटेस्टाइनचा म्हणजे मोठ्या आतड्याचाच भाग आहे. त्याची लांबी साधारणपणे 45 ते 50 सेंटीमीटरची असते आणि ते टॉयलेटपासून जवळ-जवळ 15 ते 20 सेंटीमीटर अंतरावरती असतं. तर सिग्मॉइडोस्कोपी म्हणजे सिग्मॉइड कोलॉनपर्यंतचा भाग दुर्बिणीने बघणे हं. आणि कोलॉनोस्कोपी हे पूर्ण मोठं आतडं दुर्बिणीने बघणे. अच्छा. आता थोडक्यात सांगायचं तर डायग्नोसिसचा पार्ट म्हणजे आतमधलं इंटेस्टिन आणि त्याचं लाइनिंग बघणे आणि थेरपी म्हणजे ट्रीटमेंटचा पार्ट हे दोन्ही त्या कोलॉनोस्कोपीमधून करता येतं. तर अच्छा. या कोलॉनोस्कोपीमधून आपण वेगवेगळे कंडिशन्स डायग्नोज करू शकतो. म्हणजे डायव्हर्टिक्युला म्हणजे इंटेस्टिनला येणारे फुगे किंवा पॉलिप्स म्हणजे हं. इंटेस्टिनमधले छोटे-छोटे जे ग्रोथ असतात, जे मे बी कॅन्सरच्या स्टेजला नाही पोहोचलेले आहेत, बिनाईन आहेत, पण ते तिकडे वाढता आहेत हं. आणि तर त्यांना आपण काढून बायोप्सीसाठी पाठवू शकतो. ओके. किंवा इंटेस्टिनमध्ये स्ट्रिक्चर झाले म्हणजे आकुंचन झालंय कुठेतरी आणि त्याला आपल्याला मोठं करायचंय, तर बलूनने ते मोठं करता येतं. तर हे सगळे इंटरव्हेन्शन्स आपण कोलॉनोस्कोपीमधून करू शकतो. अच्छा. आणि आता तपासण्यांचा भाग झाला. तर ॲक्चुअल ट्रीटमेंटमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा आपण जनरली लॅक्सेटिव्ह जे आपण देतो, म्हणजे लोकांनाही माहिती असतं, की ह्याच्याने संडास सकाळी साफ होण्यासाठी मदत करणारे औषध आहे. तर हे घेतलं की मोकळं वाटतं आणि आता डॉक्टरांनी एकदा सांगितलंय, तर रोज रात्री मी घेतो. आता परत कशाला डॉक्टरांकडे जायचंय? तर हे योग्य आहे का असं करणं? तर आता ट्रीटमेंटचं जर बघितलं तर जसा या आजाराचे किंवा जसं या कंडिशनचे वेगवेगळे कॉझिटिव्ह फॅक्टर आहेत, तसंच त्या कॉझिटिव्ह फॅक्टर्सवरचे ट्रीटमेंट्स पण मल्टिपल आहेत हं, आणि औषधं किंवा लॅक्सेटिव्हज हा फक्त एक पार्ट झाला. हं. ह्याच्यामध्ये इंटेस्टिनल रिहॅबिलिटेशन असं त्याला अच्छा. म्हणणं
ट्रीटमेंटपेक्षा जास्ती बेटर वर्ड हे इंटेस्टिनल रिहॅबिलिटेशन असेल, बिकॉज आपण प्रत्येक गोष्टीवरती इक्वली फोकस केलं पाहिजे. इनफॅक्ट औषधं देऊन कॉन्स्टिपेशन रिलीव्ह करणे हा फक्त एक सॉर्ट ऑफ बँडेड रेमेडी आपण त्याला म्हणू शकतो. पण लाईफस्टाईल चेंजेस, डायटरी चेंजेस हे तितकेच महत्वाचे, किंवा मे बी इव्हन मी म्हणेन की त्याहून जास्ती महत्वाचे आहेत, की आपण प्रॉपर डाएट खावं की ज्याच्यामध्ये फायबर कंटेनिंग और फायबर रिच डाएट आहे, प्रोसेस्ड वस्तू कमी खात आहोत. हे सगळं खूप महत्वाचं आहे. आणि नुसते लॅक्सेटिव्ह कोणी एकेकाळी प्रिस्क्राईब केले आहेत त्यामुळे ते कंटिन्युअसली खात राहणे हेही बरोबर नाही, बिकॉज लॅक्सेटिव्हचे 2-3 वेगळे वेगळे क्लासेस असतात आणि त्यामध्ये काही गोळ्या अशा असतात की त्या गोळ्या जरी प्रिस्क्राईब केल्या तरी त्या कंटिन्युअस घेत राहिल्याने त्याची सवय लागू शकते आणि माणूस ऍक्च्युली त्या लॅक्सेटिव्ह वरती डिपेंडंट होऊ शकतो. वेदर तो सायकोलॉजिकली डिपेंडंट आहे किंवा ऍक्च्युअली इंटेस्टिन त्या गोळ्यांवरती डिपेंडंट होतं हे डिपेंड करतं. पण कोणत्याही गोष्टीवरती डिपेंडंट राहून नॉर्मल बॉडीली फंक्शनला आपण एक म्हणजे डिपेंडंट बॉडी फंक्शन मध्ये कन्वर्ट करत आहोत. सो इट्स नॉट ऑलवेज ऍडवायझेबल. या सगळ्यातनं आपण मगाशी खाडावणे हे करणं असं म्हणतो की वॉटर इनटेक हा चांगला असला पाहिजे. तर नॉर्मली वॉटर इनटेक किती असला पाहिजे खरं त्यासाठी? तर वॉटर इनटेकचा इम्पॉर्टन्स हा आहे की कोलॉन जे असतं लार्ज इंटेस्टाईन ह्याचं एक महत्वाचं काम असतं की तो एक्सेस वॉटर जे आहे ते स्टूल मधून खेचून स्मॉल इंटेस्टाईन म्हणजे छोट्या आतड्यामधून जाणारं जे लिक्विड कंटेंट असतं ते टॉयलेटच्या रस्त्यामधून बाहेर येईपर्यंत टोटली सॉलिड होतं. हे का तर त्या स्टूल मधलं जे पाणी एक्सेसिव्ह असतं ते कोलॉन परत ऍब्झॉर्ब करतो. त्यामुळे डाएटमध्येच जर पाणी कमी असेल तर इंटेस्टिन त्याचा शेअर पाण्याचा खेचून घेतं आणि शेवटी जे स्टूल उरतं ते खड्यासारखं हार्ड तयार होतं. त्यामुळे पाणी हे डेफिनेटली नेसेसरी आहे. इव्हन जे आपण बल्क लॅक्झेटिव्ह म्हणजे ऑस्मॉटिक लॅक्झेटिव्हची जी पावडर आपण देतो मोस्टली पेशंट्सना, त्याच्यामध्ये इसबगोल किंवा तत्सम काही कंटेंट असतात, त्याची इफेक्टिव्हनेस वाढवण्यासाठी पेशंटने पाणी प्यावं लागतं. तर मिनिमम सांगणं प्रत्येक माणसासाठी डिफरंट असतं, पण ॲटलिस्ट 2 ते 2.5 लिटर म्हणजे 8 ते 10 ग्लास पाणी हे डेफिनेटली नेसेसरी आहे. त्यातून आपण वेदर जर म्हणजे उन्हाळा असेल किंवा आपण बाहेर जास्ती काम करतो, घामामुळे आपल्या ऑलरेडी वॉटर लॉस होत असेल तर ही अमाऊंट जवळजवळ 3 ते 4 लिटर पर्यंत पण जाऊ शकते. पण ऍटलिस्ट 2 ते 2.5 लिटर तर बेअर मिनिमम तेवढं पाणी प्यायला गेलंच पाहिजे. आणि एक जणांचा तर हा पुढचा प्रश्न आहे की बसण्याचं जे पोश्चर आहे, आपण समजा कमोड मध्ये आपण बसलोय तर त्याच्या पोश्चरमुळे काही आपल्या बॉवेल एम्प्टी होण्यासाठी फरक पडू शकतो का? हा जो ओव्हर इयर्स हा जो चेंज झालेला आहे की भारतीय पद्धत किंवा इंडियन स्टाईल जे टॉयलेट आहेत त्याच्यापासून आपण वेस्टर्न स्टाईल टॉयलेट वरती आता जवळजवळ 70 to 80% ऍटलीस्ट शहरामध्ये तरी 100%, गावाकडे सुद्धा लोक जास्तीत जास्त वेस्टर्न स्टाईल टॉयलेट बांधतात. ऍक्च्युली एका अर्थाने हे बरं पण असेल कारण गुडघ्यांवरती आणि हिप्स वरती तो स्ट्रेन कमी होतो. पण टॉयलेटची पोझिशन जर बघितली तर ओव्हर द पिरियड ऑफ मिलियन्स ऑफ इयर्स जे एव्होल्युशन आहे हे स्क्वॉटिंग पद्धतीनेच इफेक्टिव्हली स्टूल आपण बाहेर काढू शकतो. जो रेक्टम आणि टॉयलेट मधला एनस मधला जो अँगल आहे हा स्क्वॉटिंग पोझिशन मध्ये आयडियल असतो, पण जेव्हा आपण बसतो तेव्हा हा अँगल कमी होतो. जितका तो अँगल स्ट्रेटन आउट व्हायला पाहिजे तेवढा होत नाही आणि त्यामुळे आपल्याला जोर जास्ती लावायला लागतो. सो जर तसं बघायला गेलं तर आपली इंडियन पद्धत स्टूल पास करायची ही वेस्टर्न पेक्षा खूप जास्ती चांगली आहे. पण जर घरामध्ये वेस्टर्न कमोड आहे तर त्यामध्ये इंडियन पद्धतीत कसं बसावं तर पॉटी स्टूल मिळतं. पॉटी स्टूल किंवा कोणतंही साधं स्टूल आपण वापरून जर पाय बेंड करू शकतो आणि तो जो अँगल पुन्हा आपण रिक्रिएट करू शकतो तर साधारणपणे नीज म्हणजे आपले गुडघे जे असतात ते मोर दॅन 90 डिग्रीज बेंड झाले पाहिजेत, हिप्स हे बेंड झाले पाहिजेत आणि मग तो प्रॉपर अँगल तयार होतो. आपले पोटाचे जे कोअर मसल असतात त्यांना आपण प्रॉपरली एंगेज केलं पाहिजे की जेणेकरून जो प्रेशर फोर्स आहे पाठीतून किंवा पोटाच्या मसल्स मधून तो एका स्ट्रीमलाईन पद्धतीत खाली गेला पाहिजे आणि त्याच्यासाठी हे स्क्वॉटिंग पोझिशन खूप महत्वाचं आहे. तर हा जो एक फार महत्वाचा मुद्दा होता की हे बसण्याच्या पोझिशनमुळे सुद्धा इतका फरक पडू शकतो. मगाशी आपण जो एक विषय अर्ध्यातनं तो बोलताना पुढेच हा विषय मुद्दाम ठेवला होता की आता मी त्रास होतोय हे मी मान्य केलंय मला आणि ठीक आहे, आय एम हॅपी विथ दॅट, म्हणजे आय एम ओके विथ दॅट की बाबा मला आता चालतं हे कॉन्स्टिपेशन. पण असं करणं हे लॉंग टर्म शरीरामध्ये वेगवेगळे आजार निर्माण करण्याचा एक दरवाजा उघडतोय का आपण असं करून?
तर कॉन्स्टिपेशनमुळे होणारे बरेच कॉम्प्लिकेशन्स असतात. कॉन्स्टिपेशनमधल्या काही काही पेशंट्स असतात, त्यांना अशी सवय लागलेली असते की एनिमा घेऊन हां, मोशन पास करणे, हां. किंवा कधी कधी इतकं सिव्हिअर कॉन्स्टिपेशन असतं, एस्पेशली काही बायका अशा असतात की त्यांना ऍक्च्युअली बोट टॉयलेटच्या जागेच्या आतमध्ये घालून हार्ड स्टूल इतकी असते की ती बाहेर येत नाही, तर बोटाने बाहेर काढावी लागते. तर या गोष्टींमुळे वेगवेगळे कॉम्प्लिकेशन क्रिएट होऊ शकतात. कॉमनली बघितलं तर एक्सेसिव्ह जोर लावल्यामुळे पाईल्सचा त्रास होऊ शकतो, की इतका जोर लावावा लागतो की त्या ठिकाणचे जे ब्लड वेसल्स आहेत त्यात छोटे छोटे टेअर्स तयार होऊन तिथून ब्लिडिंग होऊ शकतं. किंवा हार्ड स्टूल्स असतात, त्यामुळे इंटेस्टिनचं किंवा टॉयलेटच्या जागेचं जे आतलं लाइनिंग असतं, जे खूप सेन्सिटिव्ह असतं आणि नाजूक असतं, तर त्याला काही टेअर होऊन तिथे फिशर तयार होऊ शकतो. आणि फिशर हे वन ऑफ दी मोस्ट पेनफुल कंडिशन असतं. आणि पेशंट त्या भीतीने परत टॉयलेटला जात नाही. तर ती एक विशियस सायकल सारखी तयार होते, की टॉयलेटला गेलं तर पेन होणार म्हणून टॉयलेटलाच जायचं नाही. ती टॉयलेट पुन्हा अजून कडक तयार होते, आणि जेव्हा ते जातात तेव्हा अजून पेन होतं, आणि त्यामुळे ते फिशर कधी भरूनच येत नाही. या व्यतिरिक्त सोलायटरी रेक्टल अल्सर सिंड्रोम, म्हणजे खास करून ज्या लोकांना सवय असते की बोट घालून कडक कडक टॉयलेट काढायची, संडास काढायची बाहेर, त्याच्यामुळे अल्सर तयार होऊ शकतात. आणि कधी कधी इतके खराब अल्सर तयार होतात की त्यातून प्रचंड प्रमाणात ब्लिडिंग होऊ शकतं. काही स्टडीजमध्ये असंही सिद्ध केलं गेलंय की क्रॉनिक कॉन्स्टिपेशन हा कोलॉन कॅन्सरचाही रिस्क फॅक्टर होऊ शकतो. म्हणजे कोलॉन कॅन्सरचं सिम्पटम पण कॉन्स्टिपेशन असू शकतं, आणि क्रॉनिक कॉन्स्टिपेशन हे कोलॉन कॅन्सरचा एक रिस्क फॅक्टर पण बनू शकतो. कारण आपल्या टॉयलेटमध्ये वेस्ट प्रॉडक्ट्स असतात, आणि त्यातले काही वेस्ट प्रॉडक्ट्स हे कार्सिनोजेनिक सुद्धा असतात. तर कॉन्स्टिपेशन जर जास्त प्रमाणात असेल तर इंटेस्टिनच्या सेल्समध्ये आणि या टॉयलेट म्हणजे स्टूल्समध्ये असणाऱ्या कार्सिनोजन मधला कॉन्टॅक्ट टाइम हा वाढतो, आणि ते कार्सिनोजेन्स लार्ज इंटेस्टिनमध्ये जास्त वेळ राहिल्यामुळे दॅट कॅन लीड टू सम चेंजेस ऑफ कॅन्सर लेटर ऑन. म्हणजे 10, 20, 25, 30 वर्षाची जर आपण गोष्ट केली तर क्रॉनिक कॉन्स्टिपेशन इज नॉट गुड इन दॅट वे. अच्छा, हा फार महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीने हे कॉन्टॅक्टमुळे ह्याचा ड्युरेशन वाढल्यामुळे हा त्रास होऊ शकत असेल. आणि आपण ज्या बाकी आता ट्रीटमेंट पाहिले की लॅक्सेटिव्ह घेणं किंवा डाएटमध्ये चेंज करणं सर्व करूनही काहीच फरक पडत नाहीये. तर ह्यासाठी सर्जिकल काही विचार करण्याची गरज पडू शकते का? तर जवळ-जवळ 80% to 85% कॉन्स्टिपेशन चे पेशंट्स जे असतात, त्यांना मेडिकल मॅनेजमेंटने आराम मिळतो, किंवा काही वेगवेगळ्या प्रकारचे लॅक्सेटिव्हज देऊन, किंवा तत्सम काही असेही मेडिसिन्स आता आहेत, की ज्याने कोलॉनची म्हणजे लार्ज इंटेस्टाइनची आपण मोटिलिटी म्हणजे स्पीड वाढवू शकतो. पण एक 10 ते 15% असे पेशंट्स असतात, की ज्यांना काही गोष्टी अशा आयडेंटिफाय होतात, ज्याला आपण फॉर एक्झाम्पल लेझी बाउल सिंड्रोम किंवा स्लो ट्रान्झिट कॉन्स्टिपेशन म्हणतो, की ज्यामध्ये सगळं करून जरी बेनिफिट मिळत नसेल, तरी इंटेस्टिनचा काही पार्ट रिमूव्ह करून आपण इंटेस्टिनची लेंथ शॉर्टन करून ती मोटिलिटी किंवा तो स्पीड आपण वाढवू अच्छा. शकतो. त्याबरोबर ऑब्स्ट्रक्टेड डिफिकेशन नावाचा एक पर्टिक्युलर सब टाईप आहे कॉन्स्टिपेशनचा, की जिथे पेशंटची तक्रार अशी असते की टॉयलेट खालपर्यंत येते, पण खाली आल्यावरती बाहेर निघत नाही, किंवा बाहेर काढण्यासाठी खूप जोर लावावा लागतो. अशा वेळेला काही पर्टिक्युलर सर्जरीज आहेत, ज्याला आपण स्टार प्रोसिजर म्हणतो, किंवा ज्याला आपण रेक्टोपेक्सी म्हणतो, की जर काही पर्टिक्युलर अनाटॉमिकल जर त्यामध्ये ॲबनॉर्मल गोष्टी असतील, त्या आपण सर्जरी करून करेक्ट करू शकतो. अच्छा. तर बाय अँड लार्ज मेडिकली या सर्व गोष्टी मॅनेज होतात, पण सर्टन पेशंट्स त्यांना खरंच बेनिफिट मिळू शकतो या सर्जरीज करून. अच्छा. आणि मग ते एकदा केलं की तो मेकॅनिकल पार्ट एकदा क्लिअर झाला की ऑटोमॅटिक प्रॉब्लेम बऱ्यापैकी करेक्ट कमी होऊ होऊ शकतो. शकतो. हा फार एक महत्त्वाचा मुद्दा आहे. कारण की कॉन्स्टिपेशनसाठी ऑपरेशन करायला लागत असेल, हे शक्यतो ज्याचं ऑपरेशन होतं तिथपर्यंतच ही माहिती पोहोचलेली राहते. कारण इतर लोकांना इथपर्यंत त्याची विचार करण्याची कधी गरज पडत नसावी. बरेचदा काय होतं की हे पेशंट्स खूप इरिटेटेड आणि हां. फ्रस्ट्रेटेड असतात, हां, कारण हां. त्यांनी बऱ्याचशा वेगवेगळ्या डॉक्टर्स कडून, हां. किंवा नॉट इव्हन डॉक्टर्स, कधी काय लोकल बाबा किंवा हं. कोणतं तरी चूरण वगैरे हं. खाऊन काही ना काहीतरी करून त्यांना इरिटेशन असं असतं की काही केलं माझा प्रॉब्लेम हां, सॉल्व्हच होत हां, नाही. हां. मग सर्जरी केल्यावरती पण कसा सॉल्व्ह हां, होईल? हां, हां. सो ॲडिक्वेट काउन्सेलिंग हां. आणि ॲक्च्युअली एक मल्टीडिसिप्लिनरी हो. टीमचा खूप रोल आहे, बिकॉज या हां, हां. पेशंट्सना बरेचदा बाकीचेही प्रॉब्लेम्स असतात. हां, म्हणजे हां. खूप कॉमन एक्झाम्पल बघितलं तर मल्टिपल प्रेग्नन्सी, मल्टिपल डिलिव्हरी झाल्याच्या नंतर पेल्विक फ्लोअर जे असतं ते लॅक्स होऊन जातं. त्याची जी हं. टोन असते
किंवा त्याचे जे मसल्सची स्ट्रेंथ असते ही खूप वीक होऊन जाते. मग अंग बाहेर येणे किंवा टॉयलेटची जागा बाहेर येणे, ज्याला आपण रेक्टल प्रोलॅप्स म्हणतो, हे को एक्झिस्टिंग प्रॉब्लेम्स असतात. आणि हे बरेचदा असे निग्लेक्टेड असतात की त्या बायकांना आयदर प्रॉपर डॉक्टरकडे ऍक्सेस तरी नसतो किंवा जायला त्यांना मनामध्ये एक भीती असते की आता डॉक्टर तर ऑपरेशनच सांगतील, मग मी कसं करणार, ते मला सोसेल का. तर ह्याच्यामध्ये एक गायनेकॉलॉजिस्ट किंवा पेल्विक फ्लोअर फिजिओथेरपिस्ट आणि एक गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट किंवा कोलोरेक्टल सर्जन आपण म्हणूया, यांचा सगळ्यांचा एक एकत्र रोल असतो. आणि असे काही टीम्स भारतात आहेत, पण हा टॉपिक किंवा हा पर्टिक्युलर एरिया अजून खूप अंडर एक्सप्लोअर्ड आहे. आणि या अशा लोकांची आणि स्पेशलिस्टची आपल्याला खूप गरज आहे, बिकॉज प्रॉब्लेम इज व्हेरी बिग. राईट. आणि लोक पुरेसे नाही आहेत सध्या. म्हणजे आमचा हेतूच मागे हा एपिसोड करण्यामागे होतं की जे विषय बोलायला संकोच वाटतो किंवा जे इतर वेळेला लोकांना वाटतं ह्याच्यावर काय आणखी वेगळं काय करणार आहे, तर हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे. आणि इरिटेशन हा जो विषय चालला होता, म्हणजे त्याच्यावरती पिकू सारखा अख्खा एक सिनेमा निघाला होता. की अमिताभ बच्चनचा त्यातला जो तो कॉन्स्टिपेटेड ओल्ड पर्सन दाखवलाय की त्याच्यामुळे आपल्याला एक अंदाज येऊ शकतो की हा माणूस किती इरिटेबल असू शकतो साधारण. म्हणजे ती एक गोष्ट किंवा तो एक सिम्पटम माणसाचं पूर्ण आयुष्य, इव्हन त्याची पूर्ण पर्सनॅलिटी चेंज करून टाकतं. आणि ते जर आपण रिलीव्ह करू शकलो तर आपण त्या माणसाचं असं रूप बघू शकतो की जे मे बी बरेच वर्षात कोणी एक्सपिरियन्स केलं नसेल. कारण काही आजार किंवा काही जे त्रास असतात ना ते फार पर्सनल लेवलवरती हँडल होतात. म्हणजे जनरली ऑर्थोपेडिक म्हणून आम्ही जेव्हा बघतो तर हाड मोडलेलं जेव्हा पेशंटचं दिसतं ना, तेव्हा तो एक्सरे एक लेमॅन पण सांगू शकतो इथं हाड मोडलंय. पण जे सायटिकाचे पेशंट असतात की जे दिसत नाहीयेत, की नर दबली आहे, डिस्क प्रोलॅप्स झालेली आहे, तर त्याला इतका त्रास होत असतो पण इतर माणसांना ते समजू शकत नाही. तशा टाईपचे काही आजार असतात. तर खूप म्हणजे ह्यातनं एक चांगल्या विषयावर आपण चर्चा होते. त्या नवीन कित्येक गोष्टी गप्पांमधून निघतात. शेवट आपण ह्याचं असं करूया की एक टेक अवे मेसेज म्हणून ह्या विषयी काय बोलता येईल आपल्याला. सो टेक अवे मेसेज जर बघितलं तर आय थिंक कॉन्स्टिपेशन किंवा बद्धकोष्ठला आपण एक आयसोलेटेड सिम्पटम म्हणून न बघता ॲज अ लाईफस्टाईल कंडिशन बघितलं पाहिजे. जसं आपण ॲसिडिटीमध्ये बोललो होतो की इट्स रिलेटेड टू द लाईफस्टाईल. आणि 70 ते 80% जी बेनिफिट किंवा जी इम्प्रूव्हमेंट मिळते ती सिम्पल लाईफस्टाईल चेंजेस करून मिळते. पण जे सांगायला सोपं असतं ते बरेचदा करायला तेवढंच डिफिकल्ट असतं. सो ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ एक्सरसाइज, भरपूर पाणी पिणे, प्रोसेस्ड गोष्टी कमी खाणे, जंक फूड कमी खाणे आणि हाय फायबर कंटेनिंग फळं, हिरव्या पालेभाज्या या जास्ती प्रमाणात खाणे, ह्या सिंपल अशा काही गोष्टी आहेत की जेणेकरून आपण हा प्रॉब्लेम आपल्याला होण्यापासून प्रिव्हेंट करू शकतो. सो वी हॅव टू फोकस मोर ऑन दॅट अँड लेस ऑन द मेडिसिन पार्ट. मी स्वतः डॉक्टर असून मी मेडिसिन घ्यायला सांगणार नाही, बिकॉज आय नो दॅट लाईफस्टाईल चेंजेस करून जेवढा बेनिफिट मिळू शकतो ते माझ्या मेडिसिन्सने नाही मिळू शकतो. राईट. तर एक खूप ह्या चांगल्या नोटवरती आपण आता हा एपिसोडचा शेवटाकडे आलेलो आहोत. तर असेच आपण एपिसोड करत राहू. आपण ह्या आत्ताच्या एपिसोडमधनं कॉन्स्टिपेशन सारखा एक जो विषय ज्याची आपल्याला एक खूप वरवर माहिती असते किंवा आपल्याला चुकीची माहिती असते, ह्याच्यासाठी ऑपरेशन पण असू शकतं. त्या ऑपरेशनमुळे तुमचे सिम्पटम्स, तुमचा त्रास कमी होऊ शकतो. ह्याच्यातनं सुद्धा आपल्याला आज बरेच ही नवीन माहिती मिळाली. तर अशाच प्रकारे आपण वेगवेगळ्या विषयांवर एपिसोड करू. तुम्हाला ज्या विषयांवर वाटतात एपिसोड पाहिजे ते नक्की कळवत राहा. ह्या आत्ताच्या एपिसोडविषयी काही शंका असतील, काही अजून नवीन माहिती हवी असेल तर आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि आपलं चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने करा. आणि हा एपिसोड नक्कीच जास्तीत जास्त शेअर करण्यासाठी आम्हाला मदत करा. तर आज आपण डॉक्टर आदित्य कुलकर्णी यांच्याबरोबर आपल्या ॲसिडिटी नंतर हा एक एपिसोड केला. आणि हा एपिसोड आपल्याला सर्वांना नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते. तर आज तुम्ही सर इथे आलात आणि आपण ह्या विषयावर बोललो. धन्यवाद. थँक्यू.